जरा हळू करा ना, किती जोरात करतोय. अजून देतो 1,00,000. अहो बस करा ना. अगं तुला अजून सोनं देतो. अहो द्या. मला खुश कर, मी तुला खुश करतो. ओ, कर्ज काढून वैताग झाला. सुनबाई, बोला ना मामा. डोक्याचं पार खोकं झाला बाबा. आता होणारच ना, मग लोकांचं एवढं कर्जाचं डोक्यावर घेऊन बसले तर वज होणारच ना. हा तर आता दुसऱ्या सावकाराकडून घेऊन याचं द्यावा हा तर अजून वाढत. वाढतच जाणार ना मग. हा किती जणांकडून घेणार तुम्ही, किती जणांचे फेडणार आहे. वाढतच जाणार आहेत ना. ज्याच्याकडून घेतले त्याचे द्यावंच लागतील ना तुम्हाला पैसे. बरं आता एक काम करतो मी, बहिणीकडे जाऊन पाहतो. तुमच्या एवढं होईल का? हं? लोकांचं देणं होईल का नुसतं एकाकडून बघून घेऊन? पाहू. हं? मी 2 दिवस येणार नाही. 2 दिवस येणार नाही तुम्ही? तिथं भेटले नाही तर दुसरीकडे जाईल, हा. पण पैसेच घेऊन येईल. अहो पण मग मी एकटी कशी राहू इथं? तुम्ही 2 दिवस तर तिकडे राहिले तर. दोन्ही दरवाजे पॅक करून घेतले का? आणि आपल्याला आराम करायचा आहे ना, दोन्ही दार पॅक करून घ्यायचे. अहो पण मग तुम्ही 2-2 दिवस बाहेर म्हटल्यावर मग मी कसं राहायचं बरं? मला करमणार पण नाही तुम्ही गेल्यावर इथून. बरं असं करीन, तिथं जाईल, चौकशी करीन, संध्याकाळी घरी येईल, दुसऱ्या दिवशी पुन्हा जाईल. बरं ठीक आहे, मग असं चालतंय मग. चालेल ना? असं चालेल. पण बरं. तुम्ही नक्की पैशाचं काम करा बरं का, असं खाली हात येऊ नका. देवाला काळजी. कारण लय जणांचे पैसे राहिले तो डोक्यावर द्यायचे. मला तर इतकं टेन्शन येतंय. रोज आपलं घेणारे म्हणजे ज्यांनी पैसे दिले ना ते लोक दारात येऊन बसतात माझ्याकडे, माहिती आहे? बरोबर आहे, येणारच ते. मग काय. त्यांना वायदे केलेले आपण. बरं मग तू जागसून झोप. या आपण बरं का हो संध्याकाळी हो, लवकर. संध्याकाळी घरी येणार. हो, आणि खाली हात येऊ नका. घेऊन या, खरंच पैसे घेऊन आले, डोक्यावर वजन झालेले. आणि तू हा. हा दरवाजा जरी थोडा उघडा असला चालेल, हम्म. पण पाठीमागचा लावून घेणे. हो ठीक आहे, चालतंय. मी येऊ का? हो हो, या लवकर या. आता हे तर गेले 2 दिवसासाठी म्हणून, काय माहिती काही गॅरंटी नाही संध्याकाळी येतील म्हणून वापस. आता चला, काम पण आवरलेले, थोडंसं झोपून घेते. कोण आहे? अहो नाही नाही नाही, अहो नका दाखवू मला, ह्याची लय भीती वाटते मला. शांत बस तू. तुला जागायचं का 2 दिवस? हो हं? हो, जगायचं ना मला. हा समजतं ना तुला? हा. मारायची नाही नाही एक शरत होत्याची शरत. नाही नाही, ते मास शिवडायला टाइम लागेल, त्याच्या आधी तू वर पोचशील. अहो नाही नाही, ते बाजूला काढा ना, थोडस मला भीती वाटते. कोण आहे तुम्ही? कोण आहे म्हणजे माणूसच आहे मी. तुम्ही घरात कसं काय आले पण? आणि पैसे आणताल घरात, पुढे पैसे. अहो माझ्याकडे काहीच नाही. दागिने मला पाहिजे लगेच. अहो हे सगळं नकली आहे, माझ्याकडे काहीच नाहीये. कपाट उचक पाहू आणि आरडावाडा केला. नाही नाही नाही, अहो नाही 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 नाही, कवटीचे 4 ठिकाण करीन, कवटीच्या 4 ठिकाण होती कवटीच्या. मी आरडाओरड नाही करत. तुम्ही वाटलं तर सगळं चेक करून बघा, माझ्या घरात काहीच नाहीये. तुमच्या घरातलं माझं कुठे गेलं? माझा नवरा बाहेर गेलाय. एकटाच का नवरा? हो. बाकी कोण नाही का तू? बाकी कोणीच नाही, आम्ही दोघंच राहतो. खरं सांगते ना? नाही, माझा नवरा बाहेर गेलाय ना, आणि माझे सासरे पण राहतात माझं. ते पैसे आणायला गेले त्यांच्या बहिणीकडे. कशाला पैसे? लोकांचं देणं आहे ना, तर ते देण्यासाठी गेलेले. घरातले ना, घरातले एवढे देऊन टाकतात ना. अहो घरात पैसेच नाहीये, खरंच काहीच नाहीये पैसे घरामध्ये. घरात पैसे नाहीये. मला काय टिंगली काढते, येडच काढते? मला येडच काढते नाही हो. म्हणजे 17 मी आज उतरलो का?
मला नाही माहिती ते, पण ते काढा ना बाजूला, मला लई भीती वाटते हो त्याची. पुढं सरक, ब- सरक पुढं, हा. वर सरक, हम्म. सरक पुढं अजून, अहो पण ते काढा ना बाजूला. सरक पुढं, हा. खाली पाय कर, काय करायचंय? सांगितलं तेवढं कर, नाही तर तिथं सुद्धा गोळी मारेल ना. नाही नाही नाही. हा. हा चाल, पैसे दाखव, चल. अहो पण नाही 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 नाही, दाखवते दाखवते. बघा. इकडे बाय. अहो अहो खरंच काय नाहीये त्याच्या. नाही नाही नाही. बघा 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 ना, बघा ना. तुला सांगत ना बडबड करायचं नाही म्हणून. नाही करत नाही करत. सांग काय काय पटकन. अहो काहीच नाही. अगं सांग, अहो तुला सांगायचं का मारायचं. नाही. केस दुखताय माझे. आरडावाडा, आरडावाडा कमी कर, आरडावाडा. ठीक आहे, नाही करत नाही करत. तोंडात ते गुळी झाली, नाकात ते गुळी झाली. नाही नाही नाही. चल ये पुढे सांग, कुठं काय डाग डागेनं कुठे. हे बघा ना, ह्याच्यात काहीच नाही, हे सगळं खाली आहे. काय आहे तर खरी मध्ये काय नाही. अहो एवढंच आहे माझ्याकडे. हप. येडच काढते का माणसं. अहो तेवढंच होतं माझ्याकडे, द्या ना. तू काय बांधलं. अहो, काहीच नाही काय झालं. एवढंच आहे. तुला जीव पेराय का डागिने पेरे. जीव. अजून कुठं काय काहीच नाही. काय उशा बिशामध्ये कुठं पैसे घालेल. नाही नाही, कुठंच काहीच नाही. वयकडा बाय, वयकडा, वयकडा कपडा बघून, वयकडा काय झाले. घाबरते कशाला एवढी. तुम्ही मारता ना. माणूसच आहे ना मी. नाही पण तुमच्याकडे बंदूक आहे, तुम्ही बंदुकीने मारता मला. लय माणसं मारली आतापर्यंत, याच्यापासून 250-300 लोकांचे जीव गेले बंदुकीला. सहज असं मुंगीला वडा, माशीला वडा टाइम लागतो एवढाच मी माणूस वर पाठवतो डायरेक्ट. अहो पण मला नका दाखवू ना, मला लय भीती वाटते त्याची. मला भीती वाटते त्याची. त्याच्या करताय ना, मी झेलमध्ये होतो आता 6 महिन्यापूर्वी. मी 3 खून करून पळालो होतो. हो का? हो 3 खून करून पळालो होतो मी. अटॅक होतो मी आहे ना, झेलच्या भीतीवरून उडी टाकून पळून गेले. हो का? हो डायरेक्ट भीतीवरून उडी टाकून पळून गेले. मग तुम्ही माझ्या घरात कसं काय आले? माझ्या घरात कसं काय माझ्या आले? माग पोलीसला गेले, जे बक्षीस लागले माझ्या माग, जो याला बक्षीस ज्याला धरून देईन ना त्याला 1 लाखाचं बक्षीस सरकारनं जाहीर केले. तरी मी कोणत्या हाती लागलो नाही. हो ते का? तुझ्या हाती लागलो. पैसा अडका माग भरपूर, तसं काय अडचण नाही. पण मागून जे गुन्हे घडले ना, त्या गुन्ह्याची मला शिक्षा करताय ना, मला पोलीस माझ्या माग लागले. हो का? हो. तुम्ही मला काही नाही करणार ना? हा? मला नाही करणार ना काही? नाही करणार नाही. तू म्हणली करतं करीन. म्हणजे काय तुला मदत सहकार्य लागलं तर करीन. म्हणजे मारणार बिरणार नाही ना तुम्ही? हा ना? नाही चुकलं तर मारी ना, चुकलं तर लगेच. नाही नाही, मी नाही चुकणार, पण म्हणजे मला मारू नका. एक तुला सांगू हा. का, मी 9-10 जेल बघून आलो. बापरे. आणि आता तर याच मला घरी सोडायचे, परत घेऊन जायचे, घरी सोडायचे, परत घेऊन जायचे. आता मला घरी सुद्धा पोलीस बसले. मी 6 महिन्यापूर्वी आता जेलमधून पळून गेले. मला सगळं भरपूर आहे, पण मला आहे ना बायकोचं सुख भेटायला. हो का? तुमची बायको नाही का तुमच्याजवळ? बायको आहे, पण ती ना मी घरी जात नाही. मी घरी गेलो मला पकडतं लगेच. हा का? मग एखाद्या वेळेस जायचं चोरून लपून, मग यायचं. कसं काय मला लगेच पकडवतो तिला. कॅमेरा लावले आपल्या घरापाशी डायरेक्ट. मग तुम्ही मला का बरं सांगताय हे सगळं? तेवढं मला सुख देतो. मी? नाही 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 नाही. काय अहो नाही नाही नाही, तिकडे करा ते. तिकडे 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 मी करा. काय म्हणतो, तुला कापून नेणार नाही, पण तू कायमची वर जाशील येणार ठेवी. नाही नाही नाही, ते तिकडे करा ना. मला भीती वाटते हा होती. म्हणते का नाही म्हणती. बोल. बाई तू जर मला कबूल झालीस, मला बायको सुख जर दिलं, या बाय मला काय करायचं. मला कधी एवढे पैसे? एवढे मी तुला देणार. हो का? हो मोकळं म्हणून देणार. हे पैसे मला देणार ना तुम्ही? देणार ना. नाही पण
मग तुम्ही सगळं काय करून बसताल आणि हे पैसे परत चोरून घेऊन जाल तुम्ही मग. अगं मला पैशाला कमी नाही. मी आता सुटलो ना हम्म. तर 1 तासामध्ये नाही तर डबल पैसे आणून देऊ शकतो तुला परत. हो का? पण त्या बाई मग द्या ना मग हे पैसे मी मला. इथे एक कोणते एक कारण त्या कारणाला कळता कामा नाही. नाही नाही, हं? मी नाही सांगणार कोणाला पण, हं? काहीच नाही जर सांगणार. सांगितलं ना हा. जर सुटून आलो ना हा. तुला एक क्षणभर ठेवणार नाही. नाही नाही, नाही सांगणार मी कोणालाच नाही सांगणार. खरंच पैशाचं नाही काय सांगणार. करायचं मला पैसा अडका भरपूर आहे माझ्याकडे. मला पैशाच नाही सुख. हं. मला फक्त ती सुख पाहिजे बायकोचं प्रेम पाहिजे. हो का? ठीक आणि आहे. तसे काय की चोर असे नाही काय चोर इमानदार सुद्धा राहतात. मी चोऱ्या हा. करतो पण माझी इमानदारी चोरी हम्म. इमानदारी चोरी. नाही. मी फक्त सावकाराला लुटतो आणि गरीबाच्या चोरी पिटितो. हो का? मग हे पैसे ठेवून घेऊ ना आम्ही मला. हा ठेव ठेव बिंदास. हे नका घेऊ ना हातामध्ये, मला लय भीती वाटते त्याची. प्लीज प्लीज सोडा ना मला. नाही ते मावशाला ठेवायला लागल. हो का? एका टायमाला ते बंदुकीचा गेम माझ्यावर सुद्धा असं फिरू शकतो. एका टायमाला काय सांगते ते तुझ्या हातात जर बंदूक गेली ना तर तू मला सुद्धा शूट करू शकते लगेच. नाही पण नाही. तिला कोड आहे कोड. हा का? कोड दाबल्याशिवाय ना ती कोणाला चालता येत नाही. नाही तर कुणी कोणाला मारीन. हा. तुझ्या हातामध्ये होतो. नाही, मार नाही, बरं नाही, मार नाही. बरं नको, मार नको, मला नको, मार नको, नको, नको. मार मला मार मार मला मार मार ना मार ना मला मार. अहो काय करताय तुम्ही? तुला कोड काटे केलं तो कोडचे बटन दाबल्याशिवाय गुळी चालत नाही. तो कोडाचा प्रत्येकाला. नाही मी नाही मारणार तुम्हाला, ते तुमच्याकडेच राहू द्या. आता मी काय होतो चांगल्या कामाला वेळ कशाला. आणि आरडावाडा नाही नाही. नाही तर चालू कामात गोळी झाली. हा पण माझा सासरा कधी पण येऊ शकतो. माझा सासरा त्याला पहिल्या सुद्धा उडीन आल्या आल्या. नाही नाही नाही, नको नको. चालू कामात जर आला ना कोणी कोणी आला तरी मी त्याला उडू शकतो लगेच. तुझ्या नवऱ्याला उडू शकतो तो. बरे मी काय म्हणतो तू म्हणते ना बंदूक साईडला ठेवतो. पण मला मनसोक्त कार्यक्रम करून. हो आता तुम्ही मला पैसे दिलेच आहेत ना, तर मग मला तुम्हाला तुला आजूक दे आजूक दे हो ठीक आजूक आहे. तुला हप्त्याला एवढे पैसे पोच करायचे हप्त्याला. हा का? आणि का तर तुमचा जो सावकार तुम्हाला येतोय ना हा. त्याचा मला ऑर्डर येते. उद्या त्याचा कार्यक्रम करून टाकतो राहतो तुम्ही लगेच ठॉय करून टाकतो. तुमचे जेवढे सावकार आहे ना पैसे मागते त्यांची ऑर्डर द्या घर नंबर द्या. पैसे तू येणार नाही मागायला दिसतारच येते काय बनवून काय चांगलं काम ना. गागणं गुगणं चालत नाही मला. हो हो. अहो अहो काय करताय तुम्ही, जरा हळू ना. लय दिवसाचा उपास आहे मला तो. एवढ्या दिवसाचं, किती दिवसाचं काढताय तुम्ही हे सगळं? जवळजवळ वर्ष 2 वर्ष उपास आहे. अहो हळू, थोडं हळू. पैसे दिले जरा हळू करा ना, किती जोरात करताय. अजून देतो 1 लाख. अहो बस करा ना. अगं तुला अजून सोनं देतो. अहो मला खुश कर मी तुला खुश करतो. हो हो, पण मग इतकं जोरात जोरात कशाला करताय तुम्ही? खुश करते ना मी तुम्हाला, तर मग बस झालं, बस झालं. खुश झाला खुश. आता आहे ना आता जर मला पकडलं ना हा मला जेलबेठेपी शिक्षा देणार आहे. आता मी परत बाहेर येऊ शकत नाही. आता माझी हे पहिलं शेवटच भेट समजायची. तुझ्या पायाच्या पुन्हा सुटलं परत येईन पैसे घेऊ. हा. पण मग आता तुम्ही लवकर निघा, नाही तर माझा सासरा कधी पण येऊ शकतो. त्याचं काय वेगळं सासऱ्याला. सासरा काय सासरा बरं काय एवढं नाही काय वाटलं. काय नाही वाटलं. आता तुम्ही लवकर या, माझा सासरा कधी पण येईल. मी काय म्हणतो परत काय पैसे अडचण नाही तुला. मी सांगेन ना तुम्हाला परत. बरं एकदा भेट दे ना. नाही जाऊ का मग. हा. आणि कोणी आलं नाही 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 सांगणार, मी कोणालाच नाही सांगणार. आणि कोणी तिकडे जर माहित झालं का चोर आपल्या गावातून असंच करून गेलाय नाही त्याच रात्रीला तू नाही नाही. तुमचं घरदार खानदान पूर्ण आणि ते कोण सावकार आहे त्याचा पत्ता दे मला. जाता जाता लगेच तिथं ओढून हा जाऊ का. हो हो. जराशी बंदूक दे तिला कोड नाही नाही तिला काहीच करता नाही.
अहो लवकर निघा ना, लवकर निघा, माझा सासरा येईन, आता लय टाइम झालाय. बाई बाई, हे चोर किती दिवसाचा भुकेला होता काय माहिती, सगळं पार्ट ढिले करून गेला. मग चोर मात्र खरंच लय दिलदार होता. मजा मारून तर गेला, पण मग न मागता पैसे बी देऊन गेलाय. एवढं कुणी मदत नाही करत, एवढे दिलदार चोर नाही या जगात नाहीतच. तसं बी माझी पैशाची खूप गरज होती मला. माझे महत्वाचे कामं ना आता सगळे फिटतील. असं कोण 4-5 लाख रुपये देऊन जाते का उगाच. चला जाऊ दे, तो बी खुश होऊन गेला, माझं बी काम झालंय. पण मग लय हाल करून गेला माझे. चला एकदाचं काम तरी झालं माझं. तेव्हा लयच कंबरच दुखायला. सुनबाई हा काय मामा. आवरसावर चालली? काय नाही मामा, थोडे झोपले होते आणि आताच झोपेतून उठले मी. तब्येत चांगली आहे ना? हो हो ठीक आहे, बसा ना तुम्ही. काय झालं, तुम्ही गेलते ना बहिणीकडे तुमच्या? गेलतो बाबा, नाराज होऊन आलो. काय झालं? त्यांचे बी त्यांनी एक शेतीचा व्यवहार केलाय, दुसऱ्या ठिकाणी गेलो तर त्यांनी घर बांधायचं काम चाललंय. हो का? तेव्हा कोण पैसे देतं एवढे आपल्याला? मला वाटलंच होतं तुम्ही खाली हात याल म्हणून, कारण मला चांगलं माहिती आहे बाहेर कुठे गेलं ना कुठलेच काम आपली धडाची होत नाही. नाही होत. मग काय आता करायचं काय पण नेमकं? आता मी तर वैतागलो बाबा. हो का? हं. मी काय म्हणते, ते होते आपल्याकडे पैसे, म्हणजे आता जेवढं आपलं जेवढं लोकांना पैसे द्यायचे होते ना मामा, त्यांचं सगळं मिटलंय बघा. तुम्ही प्रत्येकाच्या तोंडावर पैसे फेकून द्या. तेव्हा माझ्याकडे ना 4-5 लाख रुपये आहेत ह्या बॅग मध्ये. काय? हो, आपलं ना देणं घेणं संपलं आता समजा. अरे बापरे, आणि हे आले कुठून? अहो कशाला तेवढं हे करताय तुम्ही, जाऊ दे ना, आता आपलं काम झाले ना, काम करून टाका. अरे बाबा, पण जर ही बॅग कोणाची असेल, म्हणजे पडलेली असेल, हरवलेली असेल? अहो कुणाची हरवली पडलेली नाहीये, ते आपलेच पैसे. जे होते कुठं? आणि मला इतकं फिरायला लावलं उन्हातानामध्ये. एक सांगू का मामा तुम्हाला खरं, तुम्ही जसं गेले ना तसं मी झोपले होते. म्हणजे मला इतकी गाढ झोप लागली होती, तर मग अहो मला खरंच ध्यान नाही कसा आला तो चोर मला नाही माहिती आपल्या घरामध्ये, पण चोर आलता आपल्या घरामध्ये. घरात? हा, चोर आला आणि त्याच्या हातामध्ये बंदूक पण होती. मी लय घाबरले होते मामा, आणि तो ओळखायला पण येत नव्हता मला, माहिती का, एवढं पॅक करून होता तो, तर चेहरा पण नाही समजलं तो कोण होता नेमकं. आला तो, मला बंदूक दाखवली. मारलं बिरलं नाही ना? पण मला नाही मारलं, त्याने काहीच नाही केलं, फक्त त्याने कपाट वगैरे सगळं बघितलं आपल्या घरातलं. आता हे पण बघत होता, पण ते चोर आहे ना, मग त्याला सोनं वगैरे सगळं कळतंय, हे नकली म्हणून त्याने घेतलं नाही. आणि मग नंतर मग कपाटात वगैरे काहीच नाही सापडलं त्याला. मग नंतर त्याला घरात काहीच नाही सापडलं म्हणून त्यानं मला दम दिला बरं का दुसऱ्या गोष्टीचा. मग मला त्यानं असं बंदूक दाखवू सरकवलं, माझ्या बाजूला बसला आणि मला इथं बंदूक लावून मला बोलला की तुझ्या घरात तर मला काहीच नाही सापडलं म्हणे, मी चोर आहे, तर मग पैसे नाही, सोनं नाही, काहीच नाही, सगळी भोंगळच घर आहे म्हणे तुमचं, असं बोलला मला. आणि मला बोलला की माझ्या बायकोचं सुख तर मला भेटत नाही, मी जेलमधून 6 महिने झालं अडकलेलो होतो ना, आता मला मोकळा झालो. हा, म्हणजे मला बायकोचं सुख पाहिजे म्हणून मला तो धमकी दिला. मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मला ना असलं काही जमणार नाही, म्हटलं तुम्हाला जर बाकी आणखीन काही सगळं असं काही खुशी हवी असेल ना, तर मग मला सांगा, म्हटलं तुम्ही, मी सगळं करते. पण चोर मात्र लय दिलदार होता मामा. हा, मग मी त्याला काय केलं, जेवण वगैरे बनवून मस्त गरम गरम त्याला खाऊ घातलं, आणि तो जेवण करून मस्त गेला. आणि जाताना हे मला बोलला, बाई हे पैसे तुम्हाला राहू द्या म्हणून देऊन गेला. अरे बापरे, एक तर परमेश्वरच आलता काय? हो ना, खरंच ना, म्हणजे खूप दिलदार होता तो चोर. आणि पण बाकीचा दमबीम काही दिला नाही ना? नाही नाही नाही, बाकीचं मला काहीच नाही बोलला, फक्त एवढंच बोलला की कोणाला काही कळू नका देऊ की बाबा तुमच्या घरी चोर वगैरे आलता म्हणून, आणि तुम्ही बी कोणाला सांगू नका बरं का आपल्या घरात चोर. नाही नाही नाही, मी कसं काय सांगल. आणि तो काय म्हणला होता, बायकोचं सुख काय? म्हणजे असं असं बोलला की बाबा त्या बायकोच्या हातचं जेवायला नाही भेटलं, मी बायकोला 6 महिन्यापासून बघितलं नाही, त्याच्यामुळे मग तो मला म्हणला की बाबा तुम्ही आता मला जेवण वगैरे खाऊ घाला, मग मी जातो. मग तो जेवण करून गेला.
बाकी नाही ना काही? नाही 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 तसं आणि एवढे पैसे दिल्या पण पुन्हा बोलवलं नाही का? आता आता जर आला ना काही. त्याला गोडधोड जेवण करायचं हा. हा हा? हा हा चालतं. बरं आता हे पैसे लोकांचे आपण देऊन टाकू आणि जरा सुखी हो. हं? हो, ठीक आहे मामाजी. आता तुम्ही काय करा, ही हा. बॅग घ्या हा आणि ज्याचं देणं आहे त्यांचं देऊन टाका. बरं चालेल.